देवी मित्रांनो, हजारो लोक आपल्या उद्धारकर्त्याच्या मागे 14 तळाच्या दिशेने जात होते। तो दिवस होता 20 मार्च 1927चा। हजारो वर्षापासून चालत आलेल्या धर्माच्या आदेशाला पायदोडी तुडत ही सारे लोक मानवी स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत होती। जगात आतापर्यंत न घडलेली नवक्रांती घडत होती। आपल्या उद्धारकर्त्याच्या मागे ही सारी लोक शिस्तीमध्ये, शांततेमध्ये आणि मोठ्या उत्साहाने 14 तळ्यापाशी येऊन पोहोचली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचं पाणी आपल्या ओंजळीत घेतलं। त्यांनी त्या पाण्याचा एक घोट घेतला। त्यांचं पाहून त्यांच्या हजारो अनुयायांनी त्यांचं अनुकरण केलं। मित्रांनो, भीमाच्या स्पर्शाने 14 तळ अजरामर झालं, पण स्वतःला उच्चवर्णीय मानणाऱ्या सुवर्ण हिंदूच्या पोटात दुखायला लागलं। त्यांनी खोटी अफवा पसरली। त्यांनी लाट्या काट्या घेऊन त्या सत्याग्रहावर हल्ला चढवला। महिला, मुले, म्हातारे अशा कशाच गोष्टीची गाई केली नाही। जो दिसेल, जिथे दिसेल त्याच्यावर त्यांनी हल्ला चढवला। या झालेल्या हल्ल्यामुळे आणि गोंधळामुळे न्यायालयाने अंतिम निकाल लागेपर्यंत अस्पृश्यांना 14 तळावर जाण्यास बंदी घातली। मित्रांनो, या सुवर्ण हिंदूंनी स्वजातीच्याच लोकांवर केलेला हल्ला अत्यंत लाजिरवाणा आणि क्रूर होता, पण शेवटी विजय सत्याचा झाला। मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने दिला आणि 14 तळ साऱ्यांनाच खुलं झालं। तर मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते